शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्यता। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली आहे। यादी मागवल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी त्यामुळे कर्जमाफी आणखी लांबणीवर पडू शकते। कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट। शेतकऱ्यांची फसवणूक कधी थांबणार? कर्जमाफीवर पुन्हा तारीख पे तारीख। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावर नवीन वक्तव्य समोर आलंय। गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे, कर्जमाफी नेमकी कधी मिळणार? प्रत्येक नवीन तारखेनंतर पुन्हा नवीन तारीख दिली जाते, त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आहे। सरकारने जी आश्वासने दिली आहेत त्याबद्दल सामान्य शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आपण मांडणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं मत शेवटी कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमचे मत आम्हाला माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 30 जूनच्या आत आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू, असे हे दळभद्री सरकार म्हणत होती। हे सर्वश्रुत आहे। त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एक विधान भवानीमध्ये दावा केला की बघा स्क्रीनवर, साधारणपणे 5 जुलैनंतर या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। आता ही गाडी म्हणत होती की 5 जुलैनंतर प्रक्रिया सुरू होईल। आता परत या गड्याचा एक व्हिडिओ आलाय, बघा स्क्रीनवर। थोडा उशीर होतोय, पण कर्जमाफी निश्चित प्रकारे होणार। बंधूंनो, आता येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये इन्कम टॅक्सची माहिती काय राज्य सरकारकडे नाही, ही माहिती आपल्याला माहिती आहे की केंद्राकडे असते। ज्यावेळी माहिती आल्याबरोबरच आता सगळं काम, सगळ्यांचे आकडे, सगळं फ्री झालेलं आहे, तेव्हा फक्त आणि फक्त आम्हाला सर्व कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शनाखाली होणार आहे। आता ते त्याच्यामध्ये म्हणते की केंद्राकडून इन्कम टॅक्सच्या याद्या बनवायच्या आणि याद्या आल्यानंतर पुढच्या 7-8 दिवसामध्ये आपण कर्जमाफी प्रक्रिया करणारच आहोत। आता मला इथे गाढवाचे उदाहरण आठवते। एक माणूस त्या गाढवाला काडी बांधतो आणि गाढवाच्या एका शेपूटपुढे गांजर बांधतो। ते गांजर लटकते आहे आणि गाढव चालत आहे। गाढवाला असं वाटते की 2 पावलं आल्यानंतर आपल्याला गांजर भेटणार आहे, 2 पावलं आल्यानंतर आपल्याला गांजर भेटणार आहे। गाढवाचे पाय त्या ठिकाणी गळून पडतात, परंतु गांजर काही त्याला खायला येत नाही। अगदी तीच परिस्थिती या महायुती दळभद्री सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध केलेली आहे आणि हे फक्त कर्जमाफीचे गांजर देत आहे। तारीखवर तारीख देत आणि शेतकऱ्यांना त्यांची गाढव समजलेलं आहे। तुम्हाला तुमच्या म्हणजे सरकारच्या लेखी तुमची किंमत गाढव आहे। गाढव बरं का? म्हणजे आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, आशाला लावणं दावण। अगदी त्याच पद्धतीने आशाला लावलेला आहे, तारीख पे तारीख देत आहे। अहो दत्ता भरणे, तुमच्या हातात घंटा नाही, धतुरा नाही तुमच्या हातामध्ये, तर तुम्ही एवढी वळवळ कशाला करता? 30 जून सोडून द्या, तिथं सरकारने डेडलाईन दिली आहे 5 जुलै। वल्गला करायची तुम्हाला काय गरज होती? वास्तविकता पाहता खरोखरच आहे, तुम्ही तारीखवर तारीख देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या संतापाची तीव्र लाटेमध्ये तुम्ही जळणार आहात। आज जर तुम्ही कर्जमाफीबद्दल तारीख पे तारीख देत आहात, तर तुम्हाला खूप मोठा याचा व्याजदर भरावा लागेल। कर्जमाफी हा विषय सहकार मंत्रालयाच्या आखात्याखाली येणारा विषय, परंतु राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मी मुख्यमंत्री आहे, मंत्र्याला कुठलेही अधिकार नाही। हे मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललेले आहेत। त्यामुळे कृषी मंत्री दत्ता भरणेने खूप शेतकऱ्यांना बुकडा आणि खूप शेतकऱ्यांचे हितचिंतक किंवा खूप शेतकऱ्यांना वाली म्हणलेला आहे। असा फालतूचा आणू नये, विनाकारण आणू नये। मला त्यांना सांगायचे आहे, विनाकारण तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देताय। 6 महिने जी परदेशी समिती होती, त्यांनी काय महाराष्ट्रात केलंय? म्हणजे आता 5 जुलैनंतर परत हा केंद्र सरकार इन्कम टॅक्सच्या याद्या मिळवत IT भरणार आहे। शेतकऱ्यांना तुम्हाला वगळण्यात आलेला आहे। मला एक गोष्ट सांगा, जो शेतकरी करतोय, शेतीतील येणारे उत्पादन, होणारे शेतमाल आणि त्यात केंद्र सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नाही, त्यामुळे त्याची शेती तोट्यात आहे। त्यानं काढलेलं कर्ज, त्या व्यवसायाचे रिलेटेड, त्या व्यवसायासाठी काढलेलं कर्ज, त्या व्यवसायातून जर जे भरता येत नसेल, तर त्याला काय फायदा? तर तो इतर खिशातून भरेल का? सरकारचा पाप आम्ही का झेलावं? सरकारच्या पापाची शिक्षा आम्ही का भोगावी? ही आम्ही शेतकरीवादी म्हणून भूमिका मांडतोय। त्याच्यामुळे RTI या शेतकऱ्यांचा अन्याय आहे। शेतकरी जो ITR भरणार आहे, तो कर्जमाफीतून वगळणं हा अन्याय आहे। तुमचं म्हणणं काय आहे ते लिहा कमेंटमध्ये। आणि आता याची परत कृषी मंत्र्याची का नाही? त्या माणसाने विनाकारण वल्गना करू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे।
कारण की तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यावर तारीख पे तारीख देणं सुरू आहे. शेतकऱ्यांची हालअपेष्ट त्यांना माहीत नाही. शेतकऱ्यांना माहीत आहे की कर्जमाफी त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. तुम्हाला माहीत आहे की तारीख पे तारीख म्हणता म्हणता पहिली तारीख त्यांनी दिली 30 जून. त्यानंतर तारीख आली ती आहे 5 जुलै आणि आता ते म्हणत आहे की 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही तारीख चेंज करू किंवा तुम्हाला लवकरात लवकर ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करू. अहो दत्ताभाऊ भरणे, तुम्ही असे तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्यांना गांजर द्यायची प्रस्ताव ठेवत आहात. शेतकऱ्यांचा संताप जर वाढला तर तुम्हाला कुठचेच काय नाही ठेवणार आहे. म्हणून लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, आपली भूमिका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.